मूर्ख लोकांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःलाच त्रास करून घेण्यासारखं असतं. मग अशा या मूर्ख लोकांची काही लक्षणे असतात, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. काही बुद्धिमान, काही साधे, काही नम्र, तर काही हुशार आणि काही मूर्ख देखील असतात. मूर्ख हा शब्द ऐकायला थोडा कठोर वाटतो, पण तो वापरण्याची गरज तेव्हाच भासते जेव्हा एखाद्याचं वागणं, बोलणं आणि निर्णय घेण्याची पद्धत ही पूर्णतः विचित्र असते, आत्मघातकी असते आणि अडचणी वाढवणारी असते, मानसिक तणाव वाढवणारी देखील असते. मूर्खपणा म्हणजे अज्ञान नव्हे. अनेक मूर्ख लोक शिकलेले देखील असतात, त्यांच्याकडे डिग्र्या असतात, पण तरीही वागण्यात अक्कल अजिबात नसते. म्हणूनच मूर्खपणा ओळखणं, मूर्ख लोकांना ओळखणं आणि अशा लोकांपासून शहाणपणाने वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आज आपण अशा काही मूर्ख लोकांची लक्षणे जाणून घेणार आहोत. जर ती तुमच्या आजूबाजूला असतील तर अशा लोकांपासून स्वतःला कसं अलिप्त ठेवता येईल ते आज आपण जाणून घेऊया. अशी लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. मूर्ख लोकांना वाटतं की त्यांना सगळं काही येतं. ते कोणत्याही गोष्टीत शहाणपणा सांगायला पुढे असतात. मग त्यांचं त्या गोष्टीशी काहीही संबंध असो वा नसो. मी सांगतोय ना, मी बरोबरच आहे, तुम्हाला काय कळतंय, अशा वाक्यातून त्यांची विचारांची खोली ही लक्षात येते. शहाणी लोक जेवढं जाणतात त्यापेक्षा ते कमीच दाखवतात आणि मूर्ख लोक जेवढं माहीत नाही ते पण मोठ्याने सांगतात. दुसरं लक्षण म्हणजे कोणतीही गोष्ट ऐकून न घेता सतत प्रतिक्रिया देणे, इतरांना काही ना काही सल्ले देत राहणं. मूर्ख लोक कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजून न घेता लगेच प्रतिक्रिया देतात. कोणीतरी बोलत असताना त्यांचे बोलणे मधीच तोडतात. समोरच्याचं म्हणणं ऐकत नाहीत. ते नेहमी बोलायला तयार असतात, पण ऐकायची त्यांची अजिबात तयारी नसते. हे वागणं संवाद बिघडवतं आणि नात्यांमध्ये गैरसमज वाढवतं. आणि हे केवळ मूर्खपणाचंच लक्षण नाही बरं का. त्यामुळे नेहमी ऐकून घ्या, सतत बडबड करू नका. पुढचा मुद्दा म्हणजे चुका कबूल न करणं. अशा लोकांना जेव्हा त्यांच्याकडून चुका होतात तेव्हा ते माफी मागत नाहीत किंवा चूक देखील मान्य करत नाहीत. उलट चुकीचं वागणं हे लपवण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्यांवर आरोप करतात, स्वतःला बिचारा दाखवतात. शहाणा माणूस म्हणतो, हो माझी चूक झाली, पण मूर्ख माणूस मात्र म्हणतो की तुमच्यामुळेच झालं, तुम्ही केलं, तुम्ही चुकीचे वागलात, तुमच्या या कारणामुळे मी असं वागलो. हे सतत आपल्याला कारणं देत राहतात. पुढचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्टीवर यांना मतं देणं गरजेचं वाटतं. अनुभव नसताना देखील अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत आपलं मत द्यायचं असतं. मग तो विषय तंत्रज्ञानाचा असो, राजकारणाचा असो, आरोग्याचा, घरातल्या गोष्टींचा असो किंवा कोणत्याही. एखाद्याने विचारलं नाही तरी त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया द्यायची, त्यांना सल्ला द्यायचा, भरपूर काही व्यर्थ बडबड करून ज्ञान द्यायचं, ज्यांचा की समोरच्या व्यक्तीला काहीच फायदा होत नाही. म्हणजेच प्रत्येक गोष्टीवर मत द्यायचं, जणू काही आपल्या मताशिवाय त्यांचं काहीच काम होणार नाही. तर हे केवळ मूर्खपणाचंच लक्षण आहे. कारण असे मत कोणीही आचरणात आणत नाही किंवा ऐकूनही घेत नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, असं प्रत्येकाला लागू पडतं. पुढचा मुद्दा म्हणजे गॉसिप आणि गैरसमज पसरवणे. पहा, अशी ही मूर्ख लोक बऱ्याचदा, मूर्ख लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला खूप आवडते. ती कोणतीही गोष्ट पडताळून न पाहता अफवा पसरतात. ऐकलं का तू, ती फक्त त्याच्याशीच बोलते, तो नक्की काहीतरी लपवतोय. प्रत्येकाच्या बद्दल संशय निर्माण मनात करणे किंवा इतरत्र पसरवणे, अशा अफवा समाजात आणि कार्यालयात विष पसरवतात. अशी लोक खूप सारे अंदाज बांधतात आणि इतरांमध्ये गैरसमज निर्माण करतात. यामुळे वादविवाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होते. ज्या गोष्टी खोटे आहेत त्या खऱ्या करून इतरांना सांगणे म्हणजेच मूर्खपणाचे लक्षण नाही का. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते लोक, ही अशी मूर्ख लोक सतत इतरांची खिल्ली उडवतात. यांना स्वतःच्या जीवनात कमी आणि इतरांच्या जीवनात जास्त इंटरेस्ट असतो. मूर्ख लोकांना वाटतं की इतरांना कमीपणा दाखवून ते मोठे दिसतील. सतत टोमणे मारतात, कोणाचं यश असह्य होतं, चांगल्या गोष्टींमध्येही त्रुटी काढतात. इतरांमध्ये चुका काढण्याऐवजी अशा लोकांना काही सुचतच नाही. स्वतःला शहाणे आणि दुसऱ्यांना मूर्ख समजतात. अशी लोक, शहाणी लोक प्रोत्साहन देतात, मूर्ख लोक टिंगल करतात. रागावर नियंत्रण नसणे, अशा लोकांच्या रागावर देखील नियंत्रण नसते. अशा लोकांना लवकर चीड येते. ते रागाच्या भरात अनावश्यक बोलतात, भांडतात, ओरडतात देखील. छोट्या गोष्टींवर मोठा राडा करतात. मूर्ख लोकांना त्यांच्या भावनेवर कधीकधी मूर्खपणा म्हणजेच रागाचं योग्य व्यवस्थापन न करता
केलेलं वाईट हे वर्तन हे असतंच. पुढचं म्हणजे अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देणे. या लोकांना अपयश आलं तर असे लोक स्वतःच्या अपयशाची जबाबदारी खापर हे दुसऱ्यावर फोडतात. माझं काम त्यांच्यामुळेच बिघडलं, पूर्ण झालं नाही, कोणी मला साथ दिली नाही, यामुळे ते स्वतःकडे बघतच नाही आणि सुधारत देखील नाही. पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःच्या निर्णयांचा पुनर्विचार न करणे. मूर्ख माणूस एखादा निर्णय घेतला की तो चुकलाय का ते तपासत नाही आणि माघारी फिरायला लाजतो. माझा निर्णय बरोबरच होता, मी चुकलो असेल तरी मी बदलणार नाही, यामुळे ते सतत चुकीच्या मार्गावरच चालत राहतात. पुढचा मुद्दा म्हणजे हे लोक अधानुकरण करणे. ते आपल्याला काय योग्य आहे हे न पाहता दुसरं कोणी काय करतंय हे पाहूनच वागतात. मित्र मोबाईल घेतोय म्हणून आपल्याला हवाच फॅशन ट्रेंड म्हणून काहीही घालता विचार न करता लोक काय म्हणतील म्हणून निर्णय घेतात. अशा लोकांचा स्वतःचाच विचारच नसतो. सतत दुसऱ्यांच्या मर्जीने वागणाऱ्या लोकांनाच तर मूर्ख म्हणतात. इतरांच्या मर्जीने चालणं याला काय आयुष्य म्हणतात का? विनोदाची चुकीची समज. अशा लोकांना विनोद केला तरी त्याची समज चुकीची करून घेण्याची सवय असते. मूर्ख लोक गंभीर गोष्टींचाही मजाक करतात किंवा अयोग्य ठिकाणी विनोद करतात. दुसऱ्याच्या दुःखात हसतात. गंभीर चर्चांमध्ये हसणं, टोमणे त्यांना देणं किंवा काय बोलायचं, कधी काय बोलायचं, काय कुठे थांबायचं हे त्यांना अजिबात समजत नाही. पुढचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे वेळेचं भान न राहणं. या लोकांना वेळेचं अजिबात भान नसतं. अशा लोकांना कशाचीच किंमत नसते, ना वेळेची, ना पैशाची, ना नात्यांची. उशिरा येणं, उशिरा जाणं, सगळ्या गोष्टी उशिरा करणं, वायफळ खर्च करणं, दुसऱ्यांचा वेळ वाया घालवणं. शहाणी माणसं विचार करून पावलं टाकतात. मूर्ख माणूस वेळ जातोय याचं भानच ठेवत नाही. शहाणे लोक वेळेचा योग्य वापर करतात आणि मूर्ख लोक वेळ वाया घालवतात. मग अशा लोकांना मूर्ख तर समजलं जातं. अति आत्मविश्वास. या मूर्ख लोकांमध्ये स्वतःमध्ये अति आत्मविश्वास हा खूप भरलेला असतो. अक्कल नसताना स्वतःला खूप समजतं असा भ्रम हे लोक पाळतात. योग्य सल्ला न घेता निर्णय घेणं, चुका लक्षात आणून दिल्यावरही हसणं, माझ्या स्टाईलने मी जगतो म्हणत मूर्खपणा लपवणं असला अति आत्मविश्वास स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो हे नक्की. पुढचं लक्षण म्हणजे चुकीच्या गोष्टीत अभिमान बाळगणं. अशी मूर्ख लोक त्यांच्या वाईट सवयींचा अभिमानाने उल्लेख करतात. मी शाळेत काहीच शिकलेलो नाही, मी थेट सांगतो, मग तो समोरच्याला वाईट वाटो व न वाटो. माझी जुनीच सवय आहे, मला राग कंट्रोल होत नाही, राग हा माझा जातच नाही. म्हणजे मूर्ख लोक स्वतःकडे ज्या कोणत्या वाईट सवयी आहेत त्या स्वीकारत नाहीत, त्याचा अभिमान बाळगतात. मी असाच आहे, मी असाच बोलतो, मला असंच जमतं, अशा गोष्टी ते अभिमानाने सांगतात. पुढचा मुद्दा म्हणजे विचार न करता निर्णय घेणे. शहाणे लोक निर्णय घेण्यापूर्वी विचार करतात, परिणाम काय होईल, कोणाला त्रास होईल का. पण मूर्ख लोक लगेच निर्णय घेतात, मग त्याचे दुष्परिणाम समजले तरी मान्य करत नाही. झालं ते झालं, आता काहीही करता येणार नाही म्हणतात. त्यामुळे नुकसान होतं स्वतःचंही आणि इतरांचंही. त्यामुळे अशा लोकांपासून, स्वतःचं नुकसान होण्यापासून आपल्याला स्वतःला बचाव करता आला पाहिजे. पुढचं लक्षण म्हणजे सल्ला न ऐकणे. पहा, काही मूर्ख लोक अशी असतात, ते कोणाचाही सल्ला ऐकत नाही. तुमचं तुम्ही पहा, माझं मला माहिती आहे, मला शिकू नका, मीच योग्य आहे, मला माझं कळतं. या वृत्तीमुळे ते चुकतात आणि एकटे पडतात. शहाणे लोक सल्ला ऐकून त्यावर विचार करून निर्णय घेतात. पण सल्ला कोणाचा ऐकावा हे देखील कळलं पाहिजे, नाहीतर समोरचा अतिशहाणा असेल आणि त्याचा सल्ला घेऊन तुम्ही स्वतःचं नुकसान करून घ्याल. पुढचं लक्षण म्हणजे अपमानास्पद बोलणे. या लोकांना, मूर्ख लोक अशी असतात ना की बोलताना दुसऱ्याच्या भावना या विचारात घेत नाहीत. ते कधीही कशाचा विचार करत नाहीत, विचार करून बोलत नाही, शब्दांचा विचार करत नाही आणि दुसऱ्याला ते सतत दुखावतात. कधी कधी सत्य सांगतो या नावाखाली ते सरळ अपमानच करतात. हा त्यांच्या अडाणीपणाचा आणि समज नसल्याचा परिणाम असतो. अनेकदा सुशिक्षित असून देखील या गोष्टी होतात. पुढचा लक्षण म्हणजे अंधश्रद्धा आणि अज्ञान पसरवणे. अशा लोकांना पुरावा नको असतो. त्यांना ऐकलं आहे, कोणीतरी सांगितलं, व्हॉट्सअपवर आलं, हेच खरं वाटतं. क्षणात इतरांवर विश्वास ठेवतात. त्यांना विज्ञानाचं महत्त्व नाही, ते अफवांवर विश्वास ठेवतात आणि अशा गोष्टी पसरवतात. अशा मूर्खपणामुळे समाजात अंधश्रद्धा, गैरसमज आणि भीतीचं वातावरण पसरतं.
पुढचं लक्षण म्हणजे शिक्षण असूनही अक्कल नसणे. अनेक लोक शिकलेले असतात पण बुद्धी कमी असते. मूर्खपणा हा अशिक्षणाचं लक्षण आहे. कधी कधी शिकलेली माणसंही मूर्खासारखी वागतात. मोठ्या पदावर असूनही लहान मनाचा विचार करतात. दुसऱ्यांना त्रास देतात. सत्ता, पैसा किंवा प्रतिष्ठा गमावतात. शिक्षणाच्या अभिमानात जर नम्रता आणि समज नसली तर ती मूर्खपणाच ठरतो. पुढचं लक्षण म्हणजे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणे. मूर्ख लोक इतरांचा विचार न करता स्वतःच्या सोयीचं, फायद्याचं वागणं पसंत करतात. माझा फायदा झाला पाहिजे, मग दुसऱ्याचं नुकसान का होईल, ही स्वार्थी वृत्ती त्यांच्या मूर्खपणाचं लक्षण तर आहे. शहाणे लोक एकत्र प्रगती यावर विश्वास ठेवतात. पुढचा लक्षण म्हणजे चुकीच्या लोकांचा आदर. हे लोक योग्य लोकांचा अपमान. कधी कधी मूर्ख लोक खोटेपणाचं कौतुक करतात आणि प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजतात. तो हुशार आहे कारण सगळ्यांना वापरतो. तू खूप सरळ आहेस म्हणून लोक तुला गुंडाळतात, तुझा वापर करतात. हे वागणं त्यांच्या विचारसरणीचा दर्जा दाखवतं. पुढचं लक्षण म्हणजे चुकीवर हसणं, चांगल्या गोष्टींचा उपहास करणे. मूर्ख लोक एखाद्याच्या चांगल्या सवयींवर हसतात. अजूनही आईवडिलांचं ऐकतोस? तुला वाचण्याची इतकी आवड का? सत्कार्य का करत असतोस? लोक हसतात त्यावर. हे सगळं पाहता त्यांना योग्य अयोग्य याची जाणीवच नसते. ते फक्त स्वार्थ वागायचं ठरवतात. मूर्खपणा म्हणजे फक्त अडाणीपणा नाही, तो एक विचार, वृत्ती आणि वागणुकीचा प्रकार आहे. अशा लोकांकडे अक्कल असते पण तिचा उपयोग करायची तयारी नसते. ते शिकायला तयार नसतात, चुकायला घाबरत नाहीत आणि सुधारायला नकार देतात. शहाणा माणूस शांत असतो, विचार करून बोलतो, चुका मान्य करतो, दुसऱ्यांचा आदर ठेवतो, सुधारण्याची तयारी ठेवतो. मूर्ख माणूस आरडाओरड करतो, सतत मत देतो, सल्ला नाकारतो, चुका दुसऱ्यांवर ढकलतो. माझं काही चुकत नाही असं म्हणतो. आपण सगळेच कधी ना कधी मूर्ख वागलेलो असतो. हे मान्य करणं हेच तर शहाणपणाचं पहिलं पाऊल आहे. कधीही कोणताही व्यक्ती सर्व गुण संपन्न कधीच नसतो. प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरताही भरलेलीच असते. म्हणून दुसऱ्याचं मूर्खपण ओळखणं महत्त्वाचं आहेच, पण स्वतःतलं मूर्खपण देखील ओळखून त्यावर काम करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. ज्याला आपल्या मूर्खपणासारख्या सवयी ओळखता आल्या आणि त्याच वाईट सवयी चांगल्या सवयींमध्ये रूपांतरित करता आल्या, त्याला आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि अशा व्यक्तींना देवही माफ करतो. जीवनामध्ये चुकांनंतर शिकायचं असतं, यातून हे साध्य होतं आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. मूर्ख लोकांच्या नादी लागणं म्हणजे स्वतःलाच त्रास करून घेण्यासारखं असतं. मग अशा या मूर्ख लोकांची काही लक्षणे असतात, ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. काही बुद्धिमान, काही साधे, काही नम्र, तर काही